नमस्कार, तुम्ही पाहत आहात MTV न्यूज मराठी न्यूज चॅनल। ताज्या बातम्या पाहण्यासाठी बघत रहा MTV न्यूज मराठी न्यूज चॅनल। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। विशेषतः लहान मुलांवर कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढल्याने पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे। नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर नगरपालिका प्रशासनाने सोसायटी फॉर ॲनिमल प्रोडक्शन या संस्थेच्या मदतीने भटक्या कुत्र्यांवर नसबंदी अभियान सुरू केले। या अभियानात शहरातील विविध प्रभागांमधून भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी केली जात आहे। पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या पथकात सचिन देऊळकर, डॉक्टर श्रुती श्रीवास्तव आणि डॉक्टर ललित चौधरी यांच्यासह इतर डॉक्टर व कर्मचारी सहभागी आहे। नसबंदीसोबतच जखमी आणि आजारी कुत्र्यांवरही उपचार केले जात आहे। प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कुत्र्यांना ज्या ठिकाणाहून पकडले गेले त्याच ठिकाणी पुन्हा सोडले जाणार। नगरपालिकेच्या या अभियानामुळे भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळून नागरिकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। ब्युरो रिपोर्ट मोहम्मद वसीम शेख। नमस्कार, मी सचिन देऊळकर, सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन कोल्हापूरची संस्था आहे आणि इथे अंजनगाव सुर्जीमध्ये डॉग स्टेरिलायझेशन व अँटी रॅबीज वॅक्सिनेशनचा प्रोग्राम चालू केलेला आहे। या 7 ऑगस्टपासून ही मोहीम चालू आहे। यात आम्ही सकाळी अर्ली मॉर्निंग सगळी टीम वगैरे जाऊ, ज्या गावातले जितकेही रस्त्यावरचे भटके कुत्रे आहेत त्यांना आपण पकडतो। त्यांना पकडून एक टेम्पररी एक नंबरिंग दिला जातो त्यावर, की जेणेकरून ते 3 दिवसांनी आम्ही तिथेच सोडलं जाईल। आणि त्याच्यासोबत आम्ही ही ड्रायव्हर सीट सुद्धा आम्ही हे करतो मेंटेन वगैरे। तिच्यात लोकेशन, नंबर, लोकेशन आणि डॉग मेल फिमेल कलर कुठला आहे ते लिहिलेला जातो, जेणेकरून आमच्या लक्षात येईल की तिसऱ्या दिवशी सोडताना तो कुठल्या लोकेशनचा आहे। इथं आणल्यानंतर त्याला डॉक्टर ऑब्झर्वेशनमध्ये बघतात की कुठला डॉग काही वीक आहे किंवा कुठला प्रॉब्लेम आहे का, असं असले तर ते रिजेक्ट करतात आणि नंतर ते सर्जरीचा प्रोटोकॉल चालू करतात। यामध्ये ते मेल आणि फिमेल दोघांचीही शस्त्रक्रिया केली जाते। त्यामध्ये मेलचे टेस्टिकल काढले जातात आणि फिमेलची टोटली ओरी, जेणेकरून फिमेल हिटवर येणार नाही आणि पुढची संख्या वाढणार नाही। त्यामुळे डॉक्टर त्या दरम्यान त्याच्यासोबत अँटी रॅबीज वॅक्सिन सुद्धा दिला जातो, जो खूपच महत्त्वाचा आहे। त्या वॅक्सिनमुळे जर दिले तर रॅबीज हा रोगावर आपण आळा घालू शकतो। ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच आमच्या MTV न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा।